त्या आरोग्य शिबिराच्या शेवटच्या पर्वात बाबली गवंडे यांना मी फोन केला होता की तुम्ही शिबिराला भेट देऊन जा, आणि ते आले तिथे. आणि मग त्याच वेळी आमचं ठरलं की आपण एक रक्तदान शिबिर सुद्धा या तिन्ही संस्थांच्या माध्यमातून घेऊया. योगायोग असा होता की 14 तारीखला रक्तदाता दिन आहे आणि त्याच दिवशी यांच्या संस्थेचा सुद्धा पहिला वर्धापन दिन आहे, ते कालच झाला. तर त्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. काल घ्यायचा होता पण त्यांना वेळ नव्हता, दुसरं शिबिर होतं, म्हणून 15 तारीख ठरली आणि 15 तारीखला आज हा कार्यक्रम होत आहे. तर आजचा हा सोहळा आपल्या माध्यमातून होत असताना रक्तदान किती श्रेष्ठ दान आहे हे आतापर्यंत सगळ्यांनी सांगितलेलं आहे. मी माझ्या आयुष्यात खूप म्हणजे अगदी 21व्या वर्षाच्या आधीच मला वाटतं मी सुरू केलेलं होतं रक्तदान. मधल्या काही काळात कोरोनाच्या कालावधीत किंवा मध्ये आता 1-1.5 वर्ष माझं रक्तदान झालेलं नाही, तरी पण माझं 39 वेळा झालं. काही शिबिरामध्ये मी गेलो होतो रक्त द्यायला, पण त्यांनी माझं घेतलं नाही. AB पॉझिटिव्ह आहे, तुम्ही इमर्जन्सीसाठी ठेवा. त्यामुळे माझं सुद्धा नाही, एवढ्याच 50च्या वर नक्कीच झालं असतं. अनेक ऑनकॉलसाठी मी पण गेलेलो आहे, पण आता मी पत्रकारिता क्षेत्रात असल्यामुळे बऱ्याच वेळा मला याचे कॉल येतात, पण कार्य बाहुल्यामुळे मला ते शक्य होत नाही. तरी पण माझा प्रयत्न आहे. किमान तुमचं शतक झालं, माझं शतक तरी लवकरात लवकर प्रयत्न आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला, तुमचे सर्वांचे निश्चितच आभार आहेत. त्याचप्रमाणे ज्यांनी रक्तदान यापूर्वी केलेलं आहे आणि आता या शिबिरात सुद्धा जे रक्तदान करणार आहेत त्यांना सर्वांना शुभेच्छा आहेत. माझ्या भगिनी इथे रक्तदानासाठी मुद्दामून मोर्जे कॉलेजच्या उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा मी त्यांचे आभार मानतो, शुभेच्छा देतो. तर आपण सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानून व्यासपीठाचे आभार मानून काम करतो.